नमस्कार मंडळी. शर्विलला थोडं बोर झालं होतं, चिडचिड करत होता, घरात अजिबात राहत नव्हतं. म्हणून आम्ही त्याला नेहमीच्या त्याच्या आवडत्या ठिकाणी घेऊन आलो, जिथे त्याला मोकळं वाटेल. इथे आल्यानंतर लगेच त्याला रिलॅक्स फील झालं आणि तो इकडे तिकडे बघू लागला. थोडा वेळ फिरल्यानंतर आम्ही या गार्डन मध्येच असलेल्या एका गणेश मंदिरात आलो. खरं सांगायचं तर मंदिरात यायला शर्विललाच खूप आवडतं. मंदिरात आल्यानंतर त्याने लगेचच माझा हात सोडला आणि तो धावू लागला. मी मंदिरातली घंटा वाजवली तसं त्याच्या लक्षात आलं की त्याचं राहूनच गेलं, म्हणून तो परत माझ्याकडे आला आणि घंटा वाजवली. आत गेल्यावर त्याने गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि आम्ही त्यानंतर मंदिराच्या आवारात शर्विल खेळत होता. मंदिरात वावरण्यासाठी खूप चांगली स्पेस आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळेच इथे येतात, बसतात, निवांत वेळ घालवतात. इथल्या मंदिराच्या व्यवस्थापकांनी खूप छान नियोजन केलंय. मग आम्ही मंदिराबाहेर पडलो, जिथे शर्विल आणि बाकीची सगळीच मुलं खूप एन्जॉय करतात. अशा ठिकाणी गेलं की मुलं आपोआपच खुश होतात, नाही का? मध्येच एक फिश टँक दिसला, तिथे थोडा वेळ थांबलो. तो फारसा क्लीन नव्हता, म्हणून मासेही काही नीट दिसले नाहीत. सूर्य मावळतीला येत असताना हा गार्डन अजूनच सुंदर दिसत होता. शर्विलला त्याचा आवडता स्पॉट दिसला आणि लगेचच तो तिकडे जाण्यासाठी घाई करू लागला. तो स्पायरल स्लाइड कडे गेला. गार्डन मोठं असल्यामुळे त्याला अजूनच छान खेळायला मिळालं. त्यानंतर तो क्लाइम्बिंग वॉलवर गेला, स्लाइड खेळला. हे सगळं तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. गार्डन किती मोठ्या क्षेत्रात पसरलेलं आहे
हेही तुम्हाला दिसलं असेल. मध्येच पाण्यात एक डक कपल सुद्धा दिसला. खूप सुंदर दिसत होता. हे गार्डन कळवा साईनगर मध्ये आहे. तुम्हाला माहित नसेल किंवा तुम्ही जवळपास राहत असाल तर इकडे नक्की एकदा या. तर असा होता आजचा आमचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये प्लीज नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.